द्या व्यवस्थित. सो रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग, दॅट इज नेक्स्ट पॉइंट. सो ब्रिदिंगचं मेकॅनिझम काय, ब्रिदिंगचं रेग्युलेशन काय. मेकॅनिझम तुम्ही बघितलं. आता आपण कोणता पॉईंट बघतोय, रेग्युलेशन. रेग्युलेशन कसं होईल, ब्रिदिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे इन्स्पायरेशन, एक्सपायरेशन. सो याचं या ठिकाणी मेकॅनिझम काय आणि याचं रेग्युलेशन कसं होईल. सो अंडरस्टँड करा है ना. आता ज्यांनी सकाळी लेक्चर केलं अर्ध्या मुलांनी, बाकीचे ज्यांना सकाळी पॉसिबल झालं नाही त्यांच्यासाठी आपण परत दुपारी लेक्चर घेतोय. तर थोडंसं फोकस करा. 2दा लेक्चर मी या ठिकाणी घेतोय. महत्वाचा पॉईंट आहे रेग्युलेशन ऑफ ब्रिथिंग नीट साठी. सो रेस्पिरेशनचं जे रेग्युलेशन आहे ते कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, तर आपल्या बॉडीमध्ये 2 सिस्टम आहे. ड्युएल कंट्रोल आहे त्याच्यावर ड्युएल कंट्रोल आहे. कोणाकोणाचा कंट्रोल आहे, नर्वस सिस्टीमचा आणि केमिकल सिस्टीमचा. सर असं का, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर कंट्रोल, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर कोऑर्डिनेशन, ट्राय टू अंडरस्टँड. सपोज मी तुम्हाला काय म्हटलं, अंडरस्टँड. यस, सपोज मी तुम्हाला म्हटलं, यस काय म्हटलं की एक ऑर्गन आहे सपोज, यस हियर वी कॅन से व्हॉट, किडनी. बरोबर. दुसरा ऑर्गन आहे सपोज हियर वी कॅन से हार्ट. तिसरा ऑर्गन आहे सपोज हियर वी कॅन से लंग्स. बरोबर. चौथा ऑर्गन आहे कोणताही या ठिकाणी असेल, कोणता एक ऑर्गन घ्या, लिव्हर. असे वेगवेगळे ऑर्गन्स. मग आता असे जर वेगवेगळे ऑर्गन्स आहे, आता किडनी काय म्हणेल, आज मेरा बहुत मूड है काम करने का, आई एम गोइंग टू डू द वर्क फास्टर. मी फास्ट काम करेल, जास्त काम करेल, आज मैं बहुत काम करूंगा. हार्ट म्हणेल नहीं यार, आज मैं काम नहीं करूंगा. बरोबर है ना, मेरा वर्क अभी आज आराम करने का मूड है. लंग्स म्हणेल, मैं तो अपने ही धुन में रहता हूँ, है ना, मला वाटलं तर मी थोडं काम करेल, नाही वाटलं तर नाही करणार. लिव्हर म्हणेल, यस सब नश्वर है, मुझे कुछ लेना देना नाहीये. मग आता हे अशा वेगवेगळ्या ऑर्गन्स आहेत. मग हे जर त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला लागले तर मग या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे. आणि प्रॉब्लेम होणार आहे म्हणून मग आता यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये हे सिस्टीम आहे. लाईक या ठिकाणी नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम याला कंट्रोल करेल. नर्वस सिस्टीम काय म्हणाल, सगळ्यांनी फास्ट काम करा. सगळे ऑर्गन्स काय करतील, या ठिकाणी फास्ट काम करतील. बरोबर. नर्वस सिस्टीम म्हणाल, आज आता थोडं स्लो काम करा, आजारी आहे तुम्ही, तर मग सगळे या ठिकाणी काय करतील, कमी काम करतील. बरोबर. आज हम खुश आहे, आज ज्यादा काम करेंगे, तर सगळे जास्त काम. बरोबर. तर या ठिकाणी कोणती सिस्टीम अप्लिकेबल आहे, एक आहे नर्वस सिस्टीम, दुसरी आहे केमिकल कोऑर्डिनेशन, त्याला आपण काय म्हणतो, हार्मोनल सिस्टीम. बरोबर. सो एक केमिकलचा कंट्रोल आहे, एक हार्मोनचा कंट्रोल आहे. असे 2 कंट्रोल आहेत या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये. आणि मग सगळ्या ऑर्गन्सवर आहे. मग रेस्पिरेटरी सिस्टीमवर पण आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हटलं की रेस्पिरेशन जे आहे, रेस्पिरेटरी ऑर्गन्स जे, रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, इट इज अंडर ड्युएल कंट्रोल. 2 कंट्रोल आहे त्याच्यावर. पहिलं कंट्रोल कोणाचं, बोला पटकन बोला, यस हियर इट इज व्हॉट, दॅट इज एनएस, नर्वस सिस्टीम. आणि दुसरा कंट्रोल कोणता आहे, मग केमिकल सिस्टीम, केमिकल कोऑर्डिनेशन. बरोबर. हार्मोनल सिस्टीम. क्लिअर झालं सगळ्यांना, सगळ्यांना समजलं. बरोबर है ना. रेस्पिरेशन वर कोणाचं कंट्रोल आहे, मग कोण बताएगा मुझे, 2 सिस्टीमचा कंट्रोल आहे. मी ज्याला सांगतो त्यांनी, ज्याला विचारतो त्यांनी सांगतो. धीरज, कशाचं कंट्रोल आहे, नर्वस सिस्टम आपल्या या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीमला कोण कंट्रोल करतो, धीरज कॅन यू टेल मी. उदय कॅन यू टेल मी, अनम्यूट करा आणि सांगा बरं. गायत्री कॅन यू टेल मी. साक्षी, नर्वस अँड केमिकल. यस उदय, एक्झॅक्टली. नर्वस सिस्टीम आणि केमिकल सिस्टीम. अप्रिसिएट. ब्रेन आणि केमिकल, नर्वस सिस्टीम आणि परेश, अप्रिसिएट. है ना. मोनाली करेक्ट आहे. गायत्री करेक्ट आहे. बघा एवढ्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही एवढे सगळे ऑनलाईन क्लासेस करताय. अँड हार्डवर्क विल ऑलवेज पे ऑफ. बरोबर है ना. जी तुम्ही मेहनत आता घेणार आहे याच्यावर तुमचं करिअर सेट होणार आहे. 12वीच्या वर्षामध्ये तुम्ही जी मेहनत घेणार आहे त्याचं तुम्हाला फ्रुट्स पूर्ण लाईफ या ठिकाणी ऑप्टेन करणार आहे ना. दिस इज द इयर विच गोइंग टू ऍड द सफिक्स. बरोबर. आय एम, आज या ठिकाणी प्लेन आहे, आय एम डॅश. तुम्ही कोण आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. बरोबर. या ठिकाणी काय तुमचं या ठिकाणी आहे ना, काय करायचं तुम्हाला, युपीएससी, एमपीएससी. बरोबर. ऍग्रिकल्चर, आर्किटेक्ट. सो या ठिकाणी फिलअप होणार आहे. कशावर फिलअप होणार आहे, तुम्ही यावर्षी काय मेहनत घेणार आहे त्याच्यावर फिलअप होणार आहे ते डॅश. बरोबर. पैसा, बरोबर है ना, आपल्याकडे किती असला, बँकेमध्ये असला, कोणाला माहित नसतो, पण तुम्ही रोडने चालले, तुम्ही काय आहे हे सगळ्यांना माहित असतं. ते बघा म्हणतील, बरोबर, लोक म्हणतील रिस्पेक्टफुली म्हणतील, बघा ते डॉक्टर चाललेत ना, ते इंजिनियर चाललेत. बरोबर. तर हे सगळं तुमच्या या वर्षाच्या मेहनतीवर आहे. आणि तुम्ही बघतायत, बरोबर, आता जो पॅन्डेमिक सुरू आहे त्याच्यामध्ये कोण कामात येतंय सगळ्यांना, बरोबर. सो डॉक्टर, नर्सेस है ना, फार्मासिस्ट, हे सगळे कामात येतात. दे आर गोइंग टू सेव्ह द नेशन, दे आर गोइंग टू सेव्ह दी, हियर वी कॅन से व्हॉट, अर्थ. बरोबर. ह्युमन लाईफ ऑन द अर्थ. सो इट इज नोबेल प्रोफेशन. सो थँक्स ऑल द फ्रंटलाईन वर्कर्स. जे फ्रंटलाईन वर्कर्स आहे कोविडमध्ये, त्यांच्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी थँक्स म्हणून सगळ्यांच्या वतीने. आणि पुढे कंटिन्यू करू. ह्युमन इज अबाउट 12 times
मिनिटामध्ये 12 वेळेस अडल्ट. तुम्ही अडल्ट नाहीये, तुम्ही अडोलसन स्टेज मध्ये आहात, बरोबर. तुम्ही नॉट अ चाइल्ड, नॉट अ अडल्ट. पण इफ आफ्टर द एज ऑफ 18 इयर्स त्यांना आपण काय म्हणतो, अडल्ट. 18 वर्ष पूर्ण झाले तर ते या ठिकाणी किती वेळा ब्रीथ करतात? 12 ते 16, 12 to 16 टाइम्स पर मिनिट. पर मिनिट एका मिनिटामध्ये 12 ते 16 वेळेस. पण न्यूबॉर्न बेबी जर तुम्ही बघितला, ज्याचा नुकताच जन्म झालेला आहे, न्यूबॉर्न आहे ना, चाइल्ड आहे, बरोबर, फ्रेश या ठिकाणी बेबी आहे, बरोबर आहे ना, न्यूबॉर्न बेबी आहे, तर तो या ठिकाणी किती वेळेस ब्रीथ करतो? 44 टाइम्स. थोडं ऑब्झर्व करा, दिसेल तुम्हाला त्याची बेली आहे ना, बेली या ठिकाणी, त्याचं स्टमक या ठिकाणी अप डाऊन अप डाऊन अप डाऊन होताना दिसेल, कारण त्याचा रेस्पिरेशन रेट फास्ट असतो. बघा, एवढं ध्यानात ठेवायचं, जेवढं मोठं ना तेवढं रेस्पिरेशन रेट कमी, आणि जेवढं छोटं ना तेवढं रेस्पिरेशन रेट जास्त, बरोबर. आपण बघितलं अडल्ट मध्ये किती आहे? अडल्ट मध्ये आपण बघितलं रेस्पिरेशन रेट होतो 12 ते 16 टाइम्स. 12 ते 16 टाइम्स पर मिनिट, एका मिनिटामध्ये बघतो, बरोबर है ना. एका सेकंदात नाही, एका वर्षात नाही, एका मिनिटामध्ये 12 ते 16 रेस्पिरेटरी सायकल होते. जर या ठिकाणी न्यूबॉर्न बेबी आहे तर 44 टाइम्स पर मिनिट है ना, बरोबर. आपण जर म्हणू या ठिकाणी, बरोबर, कछवा, टर्टल, टॉर्टॉइज, लॉंगेस्ट लाईफ आहे त्याची अर्थवर है ना, या ठिकाणी मोर देन 150 इयर्स इट कॅन लिव्ह. तर त्याच्यामध्ये 4 सायकल होता पर मिनिट, एका मिनिटामध्ये फक्त 4 सायकल, बरोबर. एलिफंट आपण बघतोय, एलिफंट मध्ये पण अगेन हिअर वी कॅन से 4 to 5 सायकल्स पर मिनिट है ना, एका मिनिटामध्ये 4 ते 5 सायकल्स होतात. क्रोकोडाईल अगेन हिअर वी कॅन से 5 to 6 सायकल्स, रेस्पिरेटरी सायकल्स पर मिनिट. आणि आपण जर म्हटलं रॅट, छोटा आहे आता रॅट मध्ये 18 सायकल्स पर मिनिट, बरोबर. रेस्पिरेशनच्या किती होतात? 80 सायकल होतात एका मिनिटामध्ये. डॉग जर आपण बघितला, बरोबर, डॉग मध्ये 20 सायकल्स पर मिनिट. तर या ठिकाणी डिफरंट अॅनिमल्स जे त्यांच्या या ठिकाणी एनर्जी रिक्वायरमेंट नुसार डिफरंट रेस्पिरेटरी सायकल्स करतात, बरोबर. आता टर्टल एकदम स्लो आहे, बरोबर, काही त्याला घाई नाही, बरोबर, एकदम चालतो पण मस्त आरामात, एनर्जी जास्त लावत नाही, बरोबर, रिलॅक्स लाईफ जगतो एकदम, आणि म्हणून त्याचं लाईफ स्पॅन जास्त आहे. त्याचं लाईफ स्पॅन किती आहे? 150 इयर्स पेक्षा जास्त आहे ना. तर जेवढे तुम्ही या ठिकाणी रिलॅक्स राहाल, टेन्शन घेणार नाही, बरोबर आहे ना. डॉग्स मध्ये या ठिकाणी किती आहे? 20 or 40, सॉरी, मेक इट करेक्ट, इट इज 40. हा, करेक्ट करा. डॉग मध्ये 40 सायकल्स पर मिनिट. तर असे या ठिकाणी सायकल्स वेगवेगळे आहे, बरोबर. आणि या ठिकाणी अंडरस्टँड करा, जेवढं तुम्ही रिलॅक्स, टेन्शन फ्री. आता टर्टल काय टेन्शन घेतो का? काहीच नाही, आपल्या जिंदगीत मस्त बिलकुल, बरोबर. तिकडे काही असू द्या, काही घेणं देणं नाही, आणि त्याची लाईफ किती आहे मग? 150 इयर्स पेक्षा. सो रिलॅक्स, एन्जॉय, बरोबर, एन्जॉय द लाईफ है ना. आणि मग या ठिकाणी कोणतंही बर्डन घ्यायचं नाही, नीटचं कोणतंही बर्डन घ्यायचं नाही, सीईटीचं. मस्त एन्जॉयमेंट मध्ये अभ्यास करायचा, आणि होणारच आहे यार. तुम्ही जर मेहनत करता, एवढी या ठिकाणी मेहनत करता, तर कंपल्सरी होणार. नॉर्मल ब्रिथिंग इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. ध्यानात घ्या, नॉर्मल ब्रिथिंग कशी आहे? इट इज इनव्हॉलंटरी प्रोसेस है ना. व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. इनव्हॉलंटरी म्हणजे नॉट अंडर अवर विल. नॉर्मल ब्रिथिंग आपण ठरवून करतो का? तुम्हाला माहित पण पडत नाही, पण ब्रिथिंग चालू असतं है ना, ऑटोमॅटिक आहे, बरोबर. इनव्हॉलंटरी, इट इज नॉट व्हॉलंटरी. व्हॉलंटरी असतं तर मग तुम्हाला सगळे कामं सोडून काय करावं लागलं असतं? ब्रिथिंगच करावं लागलं असतं. सगळे काम सोडून द्या, पहिले ब्रिथिंग करा. ब्रिथिंग नाही केलं तर मरून लगेच ब्रिथिंग करा. पण नाही, नेचरने अरेंजमेंट केली आहे. ब्रिथिंग कशी आहे? कंटिन्युअस आहे. ब्रिथिंग कशी आहे? इनव्हॉलंटरी आहे. तुम्ही जागे असो, झोपलेले असो, काही असो, कोणतंही काम करत असो, ब्रिथिंग तुमची सायमल्टेनियसली सुरू असते, बरोबर. डोक्यात असा विचार सायमल्टेनियसली सुरू ठेवायचा नीटचा, बरोबर. इनव्हॉलंटरी आलं पाहिजे. स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय न्यूरॉन्स लोकेटेड इन द पॉन्स अँड मेडुला. आता ब्रेनवर येतोय आपण. रेस्पिरेशन कोण कंट्रोल करतो त्या पॉइंटवर येतोय. आपण पहिल्या लाईनलाच म्हटलं होतं, ड्युएल कंट्रोल मध्ये, नर्वस सिस्टम आणि केमिकल कंट्रोल मध्ये. सो आता रेस्पिरेटरी सिस्टम या ठिकाणी, बरोबर, कोण कंट्रोल करेल? ब्रेनचे पार्ट, नर्वस सिस्टमचे पार्ट, दॅट इज पॉन्स अँड देन मेडुला. चॅप्टर नंबर 9 आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये तुम्ही द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर इन अवर बॉडी, दॅट इज ब्रेन, यू विल गेट अंडरस्टँड. सो व्हेरी या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे. 12वीचं बायोलॉजी आहे ना, 11वीच्या कमीत कमी 10 पट इंटरेस्टिंग आहे. ऑटोमॅटिकली इट गोइंग टू जनरेट द इंटरेस्ट, बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय, येस, हिअर वी कॅन से ब्रेन. आपल्याकडे ब्रेनचं मॉडेल आहे, मी तुम्हाला दाखवेल ऑफलाईन मध्ये. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर नाउ व्हॉट दॅट इज ब्रेन ड्रॉ करतो मी. रफ डायग्राम असं या ठिकाणी रफ डायग्राम असतं. सर असं तुम्ही तर झाडच काढताय सर. हे झाड नाहीये राजांनो, मी लिहितो याच्यामध्ये. हे काय? ब्रेन है ना. असे इलिव्हेशन आणि असे डिप्रेशन असतं याच्यामध्ये ब्रेन मध्ये. आणि जेवढे जास्त इलिव्हेशन, जेवढे जास्त डिप्रेशन, तेवढा जास्त सरफेस एरिया, तेवढा जास्त न्यूरॉन्स, तेवढा जास्त तो ब्रिलियंट.
बरोबर. सो असे या ठिकाणी असं जेवढं या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल ना तेवढं जास्त ब्रिलियंट ब्रेन. बरोबर. तर ठीक आहे ना. तर याचे वेगवेगळे पार्ट आहे. इथे असतो सेरेब्रम, सेरेबेलम. बरोबर. पण आता इथे येऊ आपण. दिस इज द ब्रेन स्टेम. दिस इज द एंड पार्ट ऑफ द ब्रेन. ब्रेनचा एंड पार्ट आहे. आणि मग याला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. हा पार्ट कोणता? यस, हिअर इट इज कॉल्ड एज पॉन्स. पॉन्स वेरोलाय. वरळी नाही म्हणायचं. बरोबर. वरळी कुठे असतं? मुंबईमध्ये. इट इज वेरोलाय. आपल्याकडे काय आहे? वेरोलाय. PAROLI. पॉन्स. पॉन्स नाही म्हणायचं. बरोबर. पॉन्स वरळी नाही म्हणायचं. पॉन्स वेरोलाय म्हणायचं. इट इज द पार्ट ऑफ ब्रेन. इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ब्रेन. इट कंटेन द पर्टिक्युलर ग्रुप ऑफ न्यूरॉन विच इज कॉल्ड एज न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटर. आणि हा न्यूमोटॅक्सिक सेंटर या ठिकाणी रेस्पिरेशनला कंट्रोल करतो. रेस्पिरेशनला लिमिट करतो. है ना. जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही. त्याचा रिदम मेंटेन करतो. त्याचा पेस मेंटेन करतो. सो ऑल दिस फंक्शन इज डन बाय द पॉन्स. सो थँक्स टू द पॉन्स. आणि नंतर अजून या ठिकाणी लास्ट पार्ट आहे ब्रेनचा. दॅट इज कॉल्ड एज मेडुला. मेडुला ऑब्लॉंगेटा. नाम तो सुनाई होगा. मेडुला ऑब्लॉंगेटा. स्मॉल ब्रेन पण म्हणतो याला आपण. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा या ठिकाणी काय करेल, याच्यात 2-3 पार्ट आहेत. वेगवेगळे 2-3 पार्ट आहेत. बरोबर. एक असतो या ठिकाणी DRG. आपण बघू काय DRG, VRG. आणि नंतर एपन्यूस्टिक सेंटर. एपन्यूस्टिक सेंटर. सर क्या नाम बता रहे हो, कुछ भी नहीं समझ रहा है. ध्यान दोगे तो समझेगा, नहीं तो कुछ भी नहीं समझेगा. जो लक्ष देतो त्याला समजेल. बरोबर. तर हा मेडुला आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा. इट ऑल्सो गोइंग टू कंट्रोल द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कंट्रोल करेल, हार्ट रेट कंट्रोल करेल, सगळ्या इनव्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल करेल आपल्या बॉडीमध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी, सपोज एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट मध्ये या ठिकाणी काहीच लागलेलं नसतं. कुठेच लागलेलं नाही, खरचटलेलं नाहीये हो. बरोबर. पडला, बाथरूम मध्ये पडला, घरात पडला आणि मेला, अशा न्यूज येतात तुम्हाला. है ना. कुठेच लागलं नाही, घरात पडला आणि मेला. यू विल गेट सरप्राईज. असं कसं पडला आणि मेला? कारण तो कुठे पडलेला असतो? मेडुला ऑब्लॉंगेटावर. त्याचा कोणता पार्ट डॅमेज झालेला असतो? मेडुला ऑब्लॉंगेटा. बरोबर. DRG, VRG, अप्न्यूस्टिक सेंटर असे पार्ट जर डॅमेज झाले, रेस्पिरेशन स्टॉप होऊन जाईल. आणि रेस्पिरेशन जर स्टॉप झालं तर पर्सन इज गोइंग टू डेड, फिनिश, एंड, खतम. बरोबर. आणि त्याच्यामुळे मेडुला ऑब्लॉंगेटा इज द पार्ट ऑफ द ब्रेन विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. कधी तुम्ही बघतात ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला सांगतात हेल्मेट घाला. बरोबर. आणि ऍक्सिडेंट झाला, पूर्ण बॉडीला खरचटलं, पूर्ण बॉडीला लागून जातं, पण पर्सन जिवंत राहतो. कारण हेल्मेटमुळे कोण सेव्ह होतो? आपला स्मॉल ब्रेन, मेडुला ऑब्लॉंगेटा. द पर्सन इज अलाइव्ह. आर यू गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे. तो आपला पॉइंट नाहीये. तर इथे तुम्हाला समजलं पॉन्स आणि मेडुला काय करतील? कंट्रोल करतील. कोणाला कंट्रोल करतील? रेस्पिरेशनला. इट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रिदिंग. बरोबर. कोणत्या रेटने रेस्पिरेशन करायचं? 12 ते 16 हा जो रेट आपण म्हणतोय. बरोबर. ह्युमन अडल्ट 12 ते 16. बरोबर. किंवा या ठिकाणी बेबी 44 हा जो रेट आहे, हा कसा डिफरन्स आहे? कोणी सांगितलंय त्याला? त्याला सांगितलं बरोबर या ठिकाणी पॉन्सने आणि मेडुलाने. यार तुला आता या ठिकाणी पेस तुझा सेट करतो मी 12 ते 16. तुला 12 ते 16नेच या ठिकाणी काय करायचं? सायकल्स पर मिनिट करायचे अडल्ट मध्ये. बरोबर. बेबीला या ठिकाणी बेबीचा पॉन्स काय म्हणेल? अरे तुला वाढ करायची, तुला ग्रो करायचंय, तुला एनर्जी लागेल. बरोबर. कंटिन्युअस एनर्जी लागेल, भरपूर चेंजेस तुला होत आहेत, फास्ट कर. बरोबर. 44 सायकल या ठिकाणी कर. सो डेप्थ म्हणजे किती प्रमाणात या ठिकाणी बरोबर हवा भरून घ्यायची लंग्स मध्ये, आणि रेट कोणत्या रेटने या ठिकाणी हवा भरून घ्यायची लंग्स मध्ये, कोण ठरवतं? पॉन्स आणि वेरुलाय. मग आता या त्या पॉइंटवर पॉन्स आणि वेरुलायवर ब्रेनच्या पॉर्टवर बघा, आपण ब्रेन आता पुढच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. पण ऑल पार्ट्स आर कनेक्टेड. दिस इज द ब्युटी ऑफ बायोलॉजी. असं नाहीये बघा, तुम्ही एक चॅप्टर जर परफेक्ट केला ना, तुमचे सायमल्टेनियसली 3-4 चॅप्टरचे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. त्याच्यामुळे एक चॅप्टर तो फक्त तो चॅप्टर म्हणून नाही वाचायचा, तर सायमल्टेनियसली 3-4 चॅप्टरचे कन्सेप्ट तुमचे त्याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. दे आर गेट कनेक्टेड, इंटरकनेक्टेड. बरोबर. आता इथे ब्रेन आलं, आपण कोणतं चॅप्टर बघतो? रेस्पिरेशन, रेस्पिरेटरी सिस्टीम झाली, परत ब्रेन आलं, केमिकल कोऑर्डिनेशन आलं, है ना. तर हे सगळं समजून घ्या. न्यूरॉन्स. आता येऊ आपण न्यूरॉन्स इन द मेडुला. आता मेडुलावर येतोय आपण. दॅट इज इन्स्पिरेटरी सेंटर. बरोबर. अँड वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन. पहिले आपण काय बघतोय? डॉर्सल ग्रुप. बरोबर. DRG म्हणतोय मी. डॉर्सल ग्रुपच्या ऐवजी मी रिजन म्हटलं. बरोबर. डॉर्सल रिजन. बरोबर है ना. आणि त्याचा ग्रुप आहे. बरोबर. डॉर्सल रिजन मध्ये ग्रुप आहे ऑफ न्यूरॉन, DRG. सो डॉर्सल रिजन मध्ये जो ग्रुप आहे न्यूरॉनचा, त्याला मी काय नाव दिलं? DRG. मेडुला मध्ये कोणता पार्ट आहे? DRG. बरोबर. आणि हा DRG काय कंट्रोल करतो? कोणती प्रोसेस कंट्रोल करेल? इट गोइंग टू कंट्रोल, कम ऑन टेल मी. इट इज इन्स्पायरेशन. आपण लंग्स मध्ये हवा भरून घेतो, ठीक आहे, पण लंग्सला कोण सांगेल
लंग्स तो हवा भरून घे असं कोण सांगतंय? मेडुलाचा कोणता पार्ट? डीआरजी, डॉर्सल रिजन है ना. डॉर्सल रिजन मध्ये जो ग्रुप आहे ऑफ न्यूरॉन, डॉर्सल रिजन मध्ये जो ग्रुप आहे न्यूरॉनचा तो सांगेल त्याला लंग्सला. बरोबर. लंग्स तुला काय करायचं? इन्स्पायरेशन करायचंय, हवा भरून घ्यायची. कम ऑन, टेक द ऑक्सिजन फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. बरोबर. आणि मग आता नंतर कोणता? व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन. व्हेंट्रोलॅटरल म्हणजे आता याला मी नाव देतो व्हीआरजी. बरोबर. व्हीआरजी व्हेंट्रोलॅटरल रिजन मध्ये जो ग्रुप आहे न्यूरॉनचा व्हीआरजी, तो काय कंट्रोल करेल? या ठिकाणी इन्स्पिरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर. बरोबर. बरोबर. डॉर्सल रिजन आणि व्हेंट्रल रिजन. डॉर्सल रिजन म्हणजे कोणता असतो भाग? पाठीकडचा भाग. डॉर्सल म्हणजे बॅकसाइड. डॉर्सल म्हणजे बॅकसाइड. डॉर्सल म्हणजे बॅकसाइड. आणि व्हेंट्रल म्हणजे पोटाकडचे भाग. उदर बरं नोय व्हेंट्रल पार्ट. बरोबर. समोरची साईड, फ्रंट साईड, त्याला आपण काय म्हणतो? तर आता मी जर आता सपोज असा पोर्शन काढला, हा कोण आहे? यस, हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज मेडुला. मेडुला ऑब्लॉंगेटा थोडा मोठा गेलाय मी, एक्सटेंड. याच्यावरती पॉन्स आहे, पॉन्स सोडून द्या. आता मेडुलावर कॉन्सन्ट्रेट करा. दिस इज मेडुला ऑब्लॉंगेटा, ब्रेनचा पार्ट आहे. तर याच्यावर हा पाठीमागचा रिजन आहे डीआरजी. आता हा डीआरजी आपण म्हणतो या ठिकाणी ग्रुप ऑफ न्यूरॉन है ना. या ठिकाणी न्यूरॉनचा ग्रुप आहे डीआरजी. डॉर्सल साईडला, डॉर्सल रिजनला हा काय कंट्रोल करेल? इन्स्पायरेशन. काय कंट्रोल करतो? इन्स्पायरेशन. आणि आता इथे काढतोय मी व्हीआरजी. सो व्हीआरजी काय कंट्रोल करेल? इन्स्पायरेशन as well as expiration. Inspiration as well as expiration. Are you getting my point? हे दोन पार्ट झाले कोणाचे? मेडुलाचे दोन पार्ट झाले. कम ऑन, डीआरजी आणि व्हीआरजी. बरोबर. इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन. आता हा जो याच्यात व्हीआरजी व्हेंट्रोलॅटरल म्हणजे व्हेंट्रल पण आहे आणि लॅटरल म्हणजे साईडचा पण भाग आहे. व्हेंट्रल आणि लॅटरल दोन्ही भाग आहे. बरोबर. यांच्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते इन्स्पिरेशन पण कंट्रोल करतील, एक्सपिरेशन पण कंट्रोल करतील. अँड नंतर आता आपण बघतोय न्यूमोटॅक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्स. आता ठीक आहे, आपला कोणता पार्ट झाला होता या ठिकाणी? मेडुलाच्या वरती कोणता? पॉन्स वेरोला आहे. आणि याच्यामध्ये जो न्यूरॉनचा ग्रुप आहे त्याला आपण काय नाव दिलंय? न्यूमोटॅक्सिक सेंटर. क्या कर रहे रे? म्हणून तुम्हाला मी म्यूट करतो. मी कुठे घेऊन जायच्या कामाचे नाही तुम्ही. आपलं काम नसलं तर म्यूट करायचं ना, बाकीच्यांना काय डिस्टर्ब करायचं? बी कन्स्ट्रक्टिव्ह, नॉट डिस्ट्रक्टिव्ह, है ना. तुम्ही नवाज बायोचे स्टुडंट आहे आणि जीवनामध्ये तुम्ही नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह बना. वाय यू आर गोइंग टू बिकम अ डिस्ट्रक्टिव्ह? आपलं काम नसलं की म्यूट करा ना यार. इट गोइंग टू डिस्टर्ब द अदर स्टुडंट, है ना. सो या ठिकाणी आपण बघतो यस न्यूमोटॅक्सिक सेंटर विच इज लोकेटेड इन द हिअर वी कॅन से पॉन्स. सो पॉन्स मध्ये कोणता रिजन आहे? न्यूमोटॅक्सिक. पी सायलेंट आहे. पी न्यूमोनी म्हणायचं त्याला. इट इज न्यूमोटॅक्सिक. स्पेलिंग काय लिहितो मी बघा. तर आता याच्यावरती कोणता पार्ट आहे? इट इज पॉन्स वेरोला आहे. आणि याच्यामध्ये ग्रुप आहे न्यूरॉनचा हा जो रिजन मध्ये जेवढे पण न्यूरॉन आहे ना, यांना मी नाव देतोय न्यूमोटॅक्सिक. पी सायलेंट. न्यूमोनिया, न्यूमोटॅक्सिक. पी न्यूमोटॅक्सिक नाही म्हणायचं त्याला. पी सायलेंट आहे. प्रशांतचा पी सायलेंट आहे ना. प्रशांत सरकश आहे एकदम सायलेंट आहे ना, तसा हा पी पण एकदम सायलेंट आहे. आणि काय म्हणायचं? न्यूमोटॅक्सिक. बरोबर. न्यूमोटॅक्सिक. सो न्यूमोटॅक्सिक जो रिजन आहे, आता या न्यूमोटॅक्सिक रिजनचा पॉन्स मधला, आता मेडुला मधला नाही बोलत मी, पॉन्स मधला बोलतोय. बरोबर. आता हा जो या ठिकाणी न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे, यांचं काम काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस न्यूमोटॅक्सिक सेंटर? तर हा न्यूमोटॅक्सिक सेंटर काय करेल? इट प्रायमरी लिमिट इन्स्पायरेशन. आपण इन्स्पायरेशनला कंट्रोल करेल, लिमिट करेल. वेव स्लिप. शांत झोप लागेल तुम्हाला. स्लो वेव्ह. बरोबर. स्लिपची स्लो वेव्ह या ठिकाणी जनरेट होईल, है ना. अँड रॅपिड आय मुवमेंट स्लिप. आता हे काय सर? व्हॉट इज रॅपिड आय मुवमेंट? बरोबर. आता तुम्ही किती वाजता झोपता मला जनरली सांगा बरं. वेन यू आर गोइंग टू स्लीप? कम ऑन टेल मी. रात्री किती वाजता झोपतात तुम्ही? टाइम टेबल सेट केलाय का? 12वी मध्ये बायोलॉजिकल रिदम फॉलो करा, टाइम टेबल सेट करा. हा बघा, 1 2 3 मूर्खांनो, लवकर झोपत चला. नेट बंद झाला की झोपतो म्हणे एक जण. तो नाव नाही घेत त्याचं. तू काय म्हणतो? सर नेट संपलं की झोपतो. मूर्खांनो, बरोबर, लवकर झोपत चला. सपोज तुमचा टाइम असेल 10 11 वाटेवर इट मे बी झोपायचं. बरोबर. तर झोपताना स्लीप सायकलचा पॅटर्न आहे आता. बरोबर. साऊंड स्लीप है ना. साऊंड स्लीपचा पॅटर्न आहे. बरोबर. आता सपोज आपण म्हणू या ठिकाणी तुम्ही झोपला, 11 वाजता झोपता तुम्ही, मग चालले बरोबर झोपेमध्ये चालले एकदम. मग आता तुम्ही डीप स्लीप मध्ये जाल. मग आता परत या ठिकाणी काय होतं? कधी कधी आपली या ठिकाणी एका तासानंतर झोप खूप होऊ शकते, कारण या ठिकाणी तेव्हा कोणती असते? बरोबर. तर आपली झोप या ठिकाणी डीप स्लीप मध्ये नसते. मग परत डीप स्लीप मध्ये जाते. मग परत या ठिकाणी हिअर वी कॅन से अशा सायकल्स होतात. 6 ते 7 सायकल्स होतात. सो नॉर्मली बरोबर 7. बरोबर. आता मी इथे
1 2 3 4 5च सायकल काढल्या है ना. सो एका तासाची एक सायकल पकडून घ्यायची, अशा 6 सायकल्स होतात तुमच्या. बरोबर, वाटलं तरी ते एक ऍड करून घ्या, मी ऍड करून घेतो. चला, अशी एक सायकल. ओके, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 तास तुम्ही झोपले. तर अशा 6 सायकल्स होतात तुमच्या स्लिपिंगच्या. आणि याला आपण आता डिवाइड करतो असं मधून, है ना. तर हा कोणता पॅटर्न असतो तुमचा? इट इज नॉन आरईएम, नॉन रॅपिड आय मुवमेंट. याचा फुल फॉर्म काय? नॉन रॅपिड आय मुवमेंट. म्हणजे तुम्ही डीप स्लीप मध्ये असतात, आय मुवमेंट होत नाही तुमच्या. बरोबर सर, आयलिड तर क्लोज असतात आमचे. हो, आयलिड क्लोज असतात, पण आतमध्ये बरोबर या ठिकाणी जे तुमचं आय आहे बरोबर त्याची मुवमेंट सुरू असते. नॉन रॅपिड मुवमेंट म्हणजे ही डीप स्लीप आहे. आणि ही जी फेज असते ना बरोबर, इथे तुम्हाला कधी कधी 1 तासानंतर जाग येते, 2 तासानंतर जाग येते कधी कधी, किंवा मग या ठिकाणी सकाळी सकाळी उठतो तुम्ही 6 तास झाल्यावर. 11 ते 6 म्हणजे 5-6 वाजता उठतात सकाळी. बरोबर, असं पकडू आपण 6-7 सायकल झालं तर. नॉर्मल स्लीप किती इसेन्शियल आहे तुम्हाला? 7 तासाची. बरोबर, 7 to 8 hours है ना. मग आपण या ठिकाणी म्हणू यस, या ठिकाणी ही कोणती आहे? आरईएम फेज, रॅपिड आय मुवमेंट. आणि या फेज मध्ये तुम्ही जेव्हा असतात ना तेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात, चित्र विचित्र, विविध ड्रीम्स, डेंजर ड्रीम. कोणाच्या स्वप्नामध्ये काय येईल याचा काय भरोसा नाही, तुम्हाला पण माहित नाही तुमच्या स्वप्नामध्ये काय येणार आहे. बरोबर है ना. सो इट इज रॅपिड आय मुवमेंट है ना. अचानक भयानक है ना, आग लागली आहे, भूकंप होतोय, डोंगर दऱ्यामधून तुम्ही, यू आर द सेव्हियर, तुम्ही वाचवताय कोणाला, विचित्र ड्रीम असतात है ना. सो या ठिकाणी हे जे तुमचे ड्रीम्स आहेत ना ते कोणत्या फेज मध्ये येतात? आरईएम स्लीप मध्ये, रॅपिड आय मुवमेंट मध्ये. आर यू गेटिंग माय पॉईंट? कोणत्या फेज मध्ये येईल ड्रीम्स तुम्हाला? रॅपिड आय मुवमेंट मध्ये. बरोबर. आता या पॉन्सवर, पॉन्स कोणाला कंट्रोल करतो? पॉन्स या ठिकाणी रेस्पिरेशनला लिमिट करणार आहे आणि स्लो वेव्ह स्लीप मेंटेन करणार आहे. रॅपिड आय मुवमेंटला पण कंट्रोल करणार. बरोबर, मग पॉन्सचा जर कंट्रोल असला तर तुमची या ठिकाणी दचकून उठणार नाही तुम्ही. बरोबर, या ठिकाणी झोपेतून एकदम जागे होणार नाही. बरोबर, घामाघूम होणार नाही है ना, जर पॉन्स कंट्रोल करेल तर. पॉन्स या ठिकाणी कंट्रोल करतो आरईएमला, रॅपिड आय मुवमेंटला आणि स्लो वेव्ह स्लीपला आणि या ठिकाणी इन्स्पिरेशनला. त्याचा पॉन्सचा कोणता पार्ट? पॉन्सचा न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटरचं काम आहे स्लीपला कंट्रोल कर. समजलं? ओनली डीप सायकल पाहिजे. हा स्लीप पॅटर्न आहे, इट इज जनरल पॅटर्न. बरोबर, हे असंच होतं है ना. आणि हे असं का होतं? याच्यासाठी खूप सारे हार्मोन्स, खूप सारे या ठिकाणी जे ऑर्गन्स आहे ना या ठिकाणी दे आर रिस्पॉन्सिबल. यस, बरोबर. पण असा कोणताच पर्सन नाहीये ज्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी डीप स्लीपची फेज आहे, फक्त नॉन आरईएम आहे, असं पर्सन नाहीच आहे. सगळ्यांमध्ये पडतात स्वप्न. असं कोण आहेत का की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी आरईएम आणि नॉन आरईएम ह्या 2 फेज पाहिजे? म्हणजेच नॉर्मल फेज आहे. बरोबर, ही नॉर्मल पॅटर्न आहे, हे पाहिजेच कल्याणी. हे जर असं नाही झालं म्हणजे नॉर्मल नाहीये तुमची स्लीप. इट इज नॉट नॉर्मल, इट इज ॲबनॉर्मल. बरोबर, आता जर तुम्ही या ठिकाणी झोप लागणाऱ्या गोळ्या घेतल्या, डायझेपाम बरोबर, किंवा या ठिकाणी, मग हे काय होऊन जातं की तुमची आरईएम त्याने अफेक्ट होऊन जाते आणि फक्त नॉन आरईएम फेज राहते, म्हणजे डीप स्लीप लागते. मग डीप स्लीप जरी झाली तरी मग सकाळी उठल्यावर या ठिकाणी थोडंसं असं फ्रेश वाटत नाही. यू आर नॉट फील एनर्जेटिक. बरोबर, तुम्हाला असं झोपेतच आळसावलेलं राहील. सो फक्त आरईएम पण बॅड आहे, फक्त नॉन आरईएम पण बॅड आहे. दोन्ही अल्टरनेटिव्ह पाहिजे, तरच या ठिकाणी तुमची स्लीप सायकल व्यवस्थित. आता ठीक आहे, परत मेडुलावर या. परत मेडुलावर आल्यावर नंतर आता आपण या ठिकाणी काय म्हणतोय? ड्रीम आरईएम मध्ये पडतात का नॉन आरईएम मध्ये? आरईएम मध्ये होते. बरोबर, ड्रीम मध्ये काय होतं की रॅपिड आय मुवमेंट होते आपली. तुमची ड्रीम भयानक असतात ना एकदम, त्याच्या डोळ्याची मुवमेंट पण एकदम भयानक होते, फास्ट होते एकदम है ना. एखादा जर कोणी हॉस्टेलला राहत असेल तर तिथे बघा, बरोबर किस्से होतात भरपूर है ना. मी आता हॉस्टेलला राहिलेलो आहे, तर रात्री झोपेत उठून काय करायचे मुलं? बॅडमिंटन खेळायचे. यस, काही जण क्रिकेट खेळायचे. यस, इट हॅपन्स. बरोबर, एक जण तर या ठिकाणी कंपाऊंड वॉल होती आणि रात्री झोपेत उठला आणि कंपाऊंड वॉलवर चालतोय. बरोबर, मोठी वॉल होती, म्हणजे पडला असतं तर लागलं असतं त्याला. बरोबर, इट हॅपन्स. तुम्ही बघितलं असेल झोपेत खूप काही किस्से होतात कोणाकोणाचे. जर हॉस्टेल स्टुडंट त्यांना माहिती आहे, घरात नाही होत जनरली. बरोबर, इट मे हॅपन्स. बरोबर, आणि हे सगळे जे इव्हेंट आहे हे कोणत्या फेज मध्ये होतात? आरईएम. बरोबर, रॅपिड आय मुवमेंट मध्ये फेज. So it is apneustic center. Apneustic center. आता we are talking about the apneustic center of the here we can say medulla. आता मेडुलावर या. परत मेडुलावर 2 आपण बघितले होते, डीआरजी, व्हीआरजी. आता मेडुलामध्ये अजून एक पार्ट आहे अपनोस्टिक सेंटर. सर असे काय नाव आहे? न्यूमोटॅक्सिक सेंटर, पॉन्सचा, आणि आता मेडुलाचा अपनोस्टिक सेंटर. अपनोस्टिक सेंटर आता मेडुलामध्ये पार्ट आहे.
अँड इट इज अँटागोनिस्टिक. अँटागोनिस्टिक बरोबर. अँटागोनिझम अँटागोनिस्टिक आहे. कोणाला न्यूमोटॅक्सिक सेंटरला इथे पी पाहिजे. न्यूमोटॅक्सिक सेंटरला तो काय अँटागोनिस्टिक आहे म्हणजे कसं अपोजिट आहे. म्हणजे जेवढे पण फंक्शन होते पॉन्स मध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटरचे त्याच्या अपोजिट फंक्शन या ठिकाणी कोणाचे ऍप्युस्टिक सेंटर ऑफ मेडुला. आर यू गेटिंग माय पॉइंट. बरोबर. आर यू गेटिंग माय पॉइंट. कोणता कोणता पार्ट म्हटला मी 2 पार्टची नावं म्हणतोय. अवघड आहे का? अजिबात नाही. लक्ष दिलं तर एकदम सोपं आहे. बरोबर. एकीकडे मी काय म्हटलं या ठिकाणी न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे आणि एकीकडे या ठिकाणी कोण आहे ऍप्युस्टिक सेंटर आहे. आता ऍप्न्युस्टिक सेंटर कुठे प्रेझेंट असतो. दिस इज प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगेटा. आपल्या ब्रेनच्या मेडुला मधला पार्ट आहे. आणि न्यूमोटॅक्सिक कुठे प्रेझेंट असतो पॉन्स मध्ये. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं ध्यानात काय ठेवायचं यूज ध्यानात काय ठेवायचं बोथ आर अँटागोनिस्टिक इन नेचर. अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट इन नेचर. म्हणजे याचे जे फंक्शन आहे त्याचे अपोजिट फंक्शन ऍप्न्युस्टिक करेल. म्हणजे आता मला सांगा काय फंक्शन करेल ऍप्न्युस्टिक. कोणाला कंट्रोल करेल. नॉन आरईएम ला कंट्रोल करेल का आरईएम ला कंट्रोल. कम ऑन कॅन यू रिप्लाय इन टू द चॅट सेक्शन. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. कम ऑन टेल मी. बरोबर. आपलं या ठिकाणी काय म्हटलं न्यूमोटॅक्सिक आणि ऍप्न्युस्टिक सेंटर दोघांचे अपोजिट फंक्शन. म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी न्यूमोटॅक्सिक सेंटरने कोणाला कंट्रोल केलं होतं. न्यूमोटॅक्सिक सेंटरने आरईएम ला कंट्रोल केलं होतं. मग आता ऍप्न्युस्टिक सेंटर कोणाला कंट्रोल करेल. यस यू गॉट द पॉइंट. ब्रिलियंट. या स्टेजला तुम्ही आन्सर करताय ना. इट इज एक्सलंट. बरोबर. अप्रिशिएट. इट इज नॉन आरईएम. आता हे कोणालाच समजणार नाही. वाटलं तर तुम्ही बाकीच्या क्लासला जे मुलं असतील त्यांचा हा चॅप्टर झाला ना त्यांना विचारा तुम्हाला समजलं का म्हणा हा पॉइंट. नॉन आरईएम आरईएम काय असतं. दे आर नॉट गोइंग टू टॉक एनीवन बट यू आर द हियर वी कॅन से स्टुडंट ऑफ बायो. नवाज बायो आहे ना. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालाय आता बघा. सो इट कंट्रोल नॉन रॅपिड आय मुवमेंट. बघा वाचायची पण तर. सो दिस इज द ब्युटी. तुम्हाला एक पार्ट समजला ना पुढचा पार्ट क्लिअर होतो ऑटोमॅटिक. बरोबर. सो नॉन आरईएम कोण कंट्रोल करेल मग. इट इज ऍप्न्युस्टिक सेंटर. बरोबर. अँड वेकफुलनेस. बरोबर. वेकफुलनेस म्हणजे स्लो स्टेडी स्लीप या ठिकाणी कोणी मेंटेन केली होती. स्लो स्टेडी स्लीप या ठिकाणी मेंटेन केली होती न्यूमोटॅक्सिक सेंटर. पण वेकफुलनेस सकाळ झाली जाग आली विदाउट अलार्म यू विल गेट अवेक. यांनी जरुरी आहे. नाही तर झोपून राहिले तर संपलं सगळं. बरोबर. हे जरुरी आहे. वेकफुलनेस सकाळी उठणे है ना. उठून या ठिकाणी अभ्यास करणे हे जरुरी आहे. आणि हे कोण सांगेल तुम्हाला. इट इज दी मेडुला. सो थँक्स टू द मेडुला. मेडुलामुळे आपण उठतो सकाळी है ना. जर मेडुला नसतो तर सकाळी उठलोच नसतो. रात्री झोपलोच राहिलो असतो. पण आपल्याकडे कोण आहे उठवण्यासाठी आपला नॅचरल अलार्म कोण आहे. इट इज ऍप्न्युस्टिक सेंटर है ना. आणि मग त्याला काम करू द्या व्यवस्थित. त्याला काम करू द्या. तो व्यवस्थित काम केव्हा करेल. हे न्यूमोटॅक्सिक सेंटर आणि ऍप्न्युस्टिक सेंटर. जर तुम्ही रात्री 10-11 वाजता झोपून गेले आणि सकाळी 6-7 वाजता उठले तर ते त्यांचं काम व्यवस्थित करेल. तुम्ही जर रात्री 2-3 वाजता झोपले है ना. मग यार ऍप्न्युस्टिक सेंटर म्हणतोय मी याच्यासाठी एवढं करतोय आणि याला मूर्खाला अक्कल नाहीये. रात्री 2 वाजता झोपतोय 3 वाजता झोपतोय. इंटरनेटवर या ठिकाणी जागा आहे. बरोबर. इट इज नॉट गुड थिंग. बरोबर. मग ऍप्न्युस्टिक सेंटर मग काम करणार नाही. मग तुम्ही उठणार नाही. मग तुम्ही 9 वाजता उठाल 10 वाजता उठाल. मग पूर्ण दिवस तुमचा या ठिकाणी लेथर्जीमध्ये जाईल. यू आर नॉट एनर्जेटिक. यू आर नॉट फ्रेश. बरोबर है ना. हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही बायोलॉजिकल रिदम मेंटेन करता. बरोबर सिग्नल देईल तुम्हाला 10-11 वाजता बरोबर सिग्नल देईल पॉन्स की आता झोप. पण तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना मग काय करेल. ऍप्न्युस्टिक सेंटर बरोबर सिग्नल देईल तुम्हाला सकाळी 6-7 वाजता. स्लीप सायकल कम्प्लीट झाली. नॉर्मल स्लीप सायकल कम्प्लीट झाली. बरोबर. मी नॉन आरईएम तुझं कंट्रोल केलेलं आहे. न्यूमोटॅक्सिक तुझं आरईएम कंट्रोल केलेलं आहे. आता उठ. वेकफुलनेस. उठ. लाग कामाला. यू आर द एनर्जेटिक नाव. बरोबर. हे कोण सांगेल तुम्हाला. इट इज टेल बाय दी व्हॉट. कोण सांगेल तुम्हाला. कम ऑन. मेडुला. मेडुला मध्ये कोण. कम ऑन. ऍप्न्युस्टिक सेंटर. सो ड्युरिंग इन्स्पायरेशन वेन द लंग्स एक्सपांड. आता मेकॅनिझम. बरोबर. आता मेकॅनिझम. आणि सकाळच्या बॅचला मी सांगितलंय मॉर्निंग बॅचला मी सांगितलंय जरा या ठिकाणी सगळ्यांनी काय करा नोट्स काढा. स्वतःच्या नोट्स काढा. रनिंग नोट्स काढा. बघा तुमच्याकडे मी परत रिपीट करतोय. मॉर्निंग बॅचला सांगितलं आता सकाळच्या दुपारच्या बॅचला सांगतोय सेम थिंग है ना. बरोबर. आपले भैया आले होते. आपले दीदी आले होते आणि त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी MBBS ला त्यांचा नंबर लागलेला आहे. त्यांनी सगळ्यांनी बोलले आणि त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय समजलं. काय महत्वाचं आहे. महत्वाचा एक पॉइंट आहे की यस पॉइंट वाईज स्वतःच्या नोट्स काढा. डोंट गोइंग टू फॉलो हरीश मनीष सतीश. बरोबर है ना. या ठिकाणी भरपूर पब्लिकेशन्स आहेत त्यांच्या नोट्स तुम्ही रीड करा. ठीक आहे मान्य आहे. बरोबर. बघा एकदा. पण बेस्ट नोट्स कोणत्या ज्या तुम्ही स्वतः काढा. पॉइंट वाईज एका पेजवर एक पॉइंट बसला पाहिजे. परफेक्ट. बरोबर. नोटबुक मध्ये तुमच्या स्वतः नोट्स काढा. परफेक्ट. आणि या नोट्स तुम्हाला केव्हा वाचायचं. या नोट्स तुम्हाला वाचायचं एक्झामच्या अगोदर. बरोबर. 1 तास अगोदर एक्झामच्या अगोदर है ना.
कारण तुम्हाला नीट साठी किती चॅप्टर आहे, 98 चॅप्टर तुम्हाला रिवाइज करायचे लास्ट डेज मध्ये, 2 दिवसामध्ये 98 चॅप्टर रिवाइज. इट इज पॉसिबल, येस इट इज. केव्हा होईल, जेव्हा 10 वेळेस तुम्ही ते ऑलरेडी रिवाइज केलेलं असेल आणि जेव्हा तुमच्याकडे स्वतःकडे काय तुमच्या स्वतःच्या नोट्स आहेत, देन अँड देन ओनली इट इज गेट पॉसिबल. आणि जर शेवटी रिव्हिजन नाही झाली तर काहीच फायदा, पूर्ण 2 वर्षाची मेहनत पाण्यात. बरोबर, मग तुम्ही ठरवा तुम्हाला 2 वर्षाची मेहनत तुमची पाण्यात घालायची आहे का नाही. बरोबर, तर नोट्स काढा. मी सकाळी सांगितलं, आता पण सांगतोय है ना. सो ड्युरिंग इन्स्पायरेशन व्हेन द लंग्स एक्सपांड टू क्रिटिकल पॉइंट, the stretch receptor are stimulated and impulse are sent along the vagus. काय म्हटलं मी बघा. सो जेव्हा इन्स्पायरेशन होईल, कम ऑन, ड्युरिंग इन्स्पायरेशन व्हॉट विल हॅपन, लंग्स विल गेट एक्सपांड. सर लंग्स एक्सपांड का बरं झाला, अरे इन्स्पायरेशन झाली म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरली ना. बरोबर, हवा भरल्यानंतर बलून काय होईल, फुगेल ना. लंग्स काय होईल या ठिकाणी, यस. तर आपण म्हटलं एक्सपांड करेल. तर यस आपण म्हणतोय कोणत्या स्टेप बद्दल, इन्स्पायरेशन. इथे बघून घ्या नोट्स कशा काढायच्या. सो इन्स्पायरेशन होईल, इन्स्पायरेशन मध्ये या ठिकाणी काय होईल, लंग्स मध्ये हवा भरल्या जाईल, लंग्स विल गेट एक्सपांड. लंग्स या ठिकाणी एक्सपांड होईल, समजतंय का तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये हवा भरली. ओके, आता लंग एक्सपांड झाल्यानंतर काय होईल या ठिकाणी, नेक्स्ट स्टेप. आता लंग एक्सपांड झाल्यामुळे आता हा लंग्स आहे, इट विल गेट एक्सपांड, त्याच्यामध्ये हवा भरली. आता याच्यावर काय प्रेझेंट असतात, याच्या मेम्ब्रेनवर काही रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि या रिसेप्टरचं नाव काय, स्ट्रेच रिसेप्टर. जसं आपण बघितलं होतं. बरोबर, एक्सक्रीशन चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल, टँकर, ब्लॅडरवर स्ट्रेच झाल्यावर कोण ऍक्टिव्हेट झाले होते, स्ट्रेच रिसेप्टर. तर हे गुप्त हेर आहेत. बरोबर, हे स्ट्रेच रिसेप्टर्स आर देअर. सो दे आर प्रेझेंट ऑन द लंग्स, दे विल गेट ऍक्टिव्हेटेड व्हेन द लंग्स विल गेट एक्सपांड. जेव्हा लंग्स एक्सपांड होईल तेव्हा स्ट्रेच रिसेप्टर काय होतील, मग ऍक्टिव्हेट होतील. आणि हे गुप्त हेर आहे, हे मेसेज करतात बॉसकडे. बरोबर, बॉसला सांगतील ते, बॉस लंग एक्सपांड हो गया, लंग्स में हवा भर गई. बरोबर है ना, या ठिकाणी अभी कंट्रोल करो. बरोबर, नाही तो फट जाएगा लंग. बरोबर, तर हे सगळं सिग्नल या ठिकाणी ऍक्टिव्हेट होऊन देतील. कोणाकडे देतील, एक्सपायरेटरी सेंटर. एक्सपायरेटरी सेंटर म्हणजे तुम्हाला कोण माहिती आहे ना. या ठिकाणी मला सांगा बरं, डीआरजी का व्हीआरजी, मेडुला मधला एक्सपायरेटरी सेंटर कोणता आहे, इट इज डीआरजी और व्हीआरजी. मेसेज करा ज्यांना समजलं. एक्सपायरेटरी सेंटर कडे या ठिकाणी सिग्नल घेऊन जातील थ्रू दी वॅगस नर्व. थ्रू दी वॅगस नर्व या ठिकाणी सिग्नल घेऊन जातील. इट इज डीआरजी और व्हीआरजी. आता बघा, ही वैशू म्हणते बीआरजी. आता बीआरजी कुठून आणलं ताई तू, इट इज नॉट बीआरजी, डीआरजी और व्हीआरजी, दॅट इज द ऑप्शन. ऑप्शन ए डीआरजी डॉर्सल, ऑप्शन बी व्हीआरजी वेंट्रोलॅटरल रीजन ऑफ ग्रुप ऑफ न्यूरॉन. So yes, answer is VRG. You got the point. Excellent. Appreciate. है ना, या ठिकाणी कोण आहे, VRG. एवढा डिफिकल्ट क्वेश्चन तुम्ही आन्सर केलं. सो VRG कडे वॅगस नर्व घेऊन जाईल. वॅगस नर्व इट इज द क्रॅनियल नर्व. आपल्या बॉडीमध्ये 12 पेअर्स आहेत क्रॅनियल नर्वचे, 24 क्रॅनियल नर्व आहे. त्याच्यापैकी एक पेअर कोणाचा आहे, वॅगस नर्वचा. या सगळ्या क्रॅनियल नर्व आपल्याला चॅप्टर नंबर 9 मध्ये स्टडी करायचे आहे. मग ते इम्पल्स घेऊन जातील कोणाकडे, एक्सपायरेटरी सेंटरला. आणि एक्सपायरेटरी सेंटरला सांगतील ते, बॉस आपल्या गुप्तहेरने संदेश आणलाय, स्ट्रेच रिसेप्टरने संदेश आणलाय. कोणता संदेश आणलाय, त्यांनी सांगितलं की लंग्स एक्सपांड झाले. आता या ठिकाणी लंग्स एक्सपांड झाले, इन्स्पायरेशनला कंट्रोल करा. म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, इन्स्पिरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर. फक्त एक्सपायरेटरी सेंटर नाही म्हणतोय. मग आता हा एक्सपायरेटरी सेंटर काय करेल, इम्पल्स तयार करेल. कोणते इम्पल्स तयार करेल, इनहिबिटरी इम्पल्स. इट गोइंग टू प्रोड्यूस द इनहिबिटरी इम्पल्स. लक्षात घ्या, नोट्स अशा बनवायच्या तुम्हाला. सो तो काय करेल, इनहिबिटरी इम्पल्स बनवेल. आणि इनहिबिटरी इम्पल्स या ठिकाणी तो या ठिकाणी कोणाला देईल, इन्स्पायरेटरी सेंटर. आता इन्स्पायरेटरी सेंटर आहे, फक्त इन्स्पायरेटरी सेंटर आहे. म्हणजे कोणता सेंटर आहे, कम ऑन, विच इज द सेंटर इन्स्पायरेटरी, म्हणजे डीआरजी का व्हीआरजी, इट इज डीआरजी. इट इज डीआरजी. बरोबर, सो डीआरजी ला सांगेल तो, बरोबर, इनहिबिटरी इम्पल्स द्वारे. बरोबर, तो आता सिग्नल दिली यार. बरोबर, डीआरजी आता तुझे इम्पल्स पाठवू नको लंग्स कडे. आता ते लंग्स मध्ये हवा भरली आहे, ते एक्सपांड झाले, स्ट्रेच रिसेप्टरने मला मेसेज दिला. सो टीम वर्क, व्हॉट इज इम्पॉर्टंट, टीम वर्क. इथे एक्सपायरेटरी सेंटर आणि इन्स्पायरेटरी सेंटर तरी वेगवेगळे पार्ट आहे, तरी त्यांचं वर्क कसं आहे, टीम वर्क आहे. मग ते सांगतील इन्स्पायरेटरी सेंटरला इनहिबिटरी इम्पल्स पाठवतील. आता बस, मग इन्स्पायरेटरी सेंटर म्हणेल ओके. बरोबर, आणि मग या ठिकाणी काय करेल तो, बरोबर, आता या ठिकाणी जे इम्पल्स पाठवतोय कॉन्ट्रॅक्शनचे, कोणाला, बरोबर, इन्स्पिरेटरी मसल्सला. इन्स्पिरेटरी मसल्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, इन्स्पिरेटरी मसल्स म्हणजे कोणते कोणते मसल, यस, कोणते कोणते मसल, यस, दॅट इज रिप्स मधले मसल, इंटरकोस्टल मसल, ऍज वेल ऍज डायफ्राम. त्यांना तो काय सांगेल, रिलॅक्स कर, नाव यू विल गेट रिलॅक्स. आणि मग ते रिलॅक्स होऊन जातील. बरोबर, मग ते काय होऊन जातील, इन्स्पिरेटरी मसल आता या ठिकाणी रिलॅक्स होऊन जातील. आणि रिलॅक्स झाल्यामुळे मग आता काय होईल, ते रिलॅक्स झाल्यावर या ठिकाणी होणार एक्सपायरेशन.
या ठिकाणी काय होणार एक्सपायरेशन. सो इन दिस वे हियर वी कॅन से एक्सपायरेशन. अशा प्रकारे एक्सपायरेशन झालं. आता एक्सपायरेशन झाल्यानंतर इन्स्पायरेशन कसं होईल ते आपण समजून घेऊ. पण एवढा एक्सपायरेशन पर्यंतचा पार्ट आपण या ठिकाणी परत अंडरस्टँड करू आपल्या पीपीटीवर. बरोबर. कॉम्प्लेक्स आहे का? अजिबात नाही. लक्ष दिलं तर अजिबात कॉम्प्लेक्स नाहीये. सो ड्युरिंग इन्स्पायरेशन, आता इन्स्पायरेशन झालंय, वेन द लंग्स एक्सपांड टू क्रिटिकल पॉइंट, लंग्स फुल्ली एक्सपांड झाले, क्रिटिकल पॉइंटला एक्सपांड झाले, तर स्टेज रिसेप्टर या ठिकाणी इम्पल्स पाठवतील. कुठे इम्पल्स पाठवतील? वॅगस नर्व टू एक्सपायरेटरी सेंटरला. बरोबर. व्हीआरजी ला है ना. आता व्हीआरजी कडे इम्पल्स आल्यानंतर आता व्हीआरजी इट म्हणजे कोण आहे? व्हीआरजी. दिस इज व्हीआरजी. इट म्हणजे कोण आहे? हा व्हीआरजी. देन सेंड आउट द इनहिबिटरी इम्पल्स टू द इन्स्पिरेटरी सेंटर, म्हणजे हा कोण आहे? डीआरजी. डीआरजी ला इन्स्पिरेटरी सेंटरला तो इनहिबिटरी इम्पल्स पाठवतो. आणि इनहिबिटरी इम्पल्स पाठवल्यामुळे आता या ठिकाणी जो आपला डीआरजी तो काय करेल? या ठिकाणी मेसेज टाकेल, इन्स्पिरेटरी मसलला रिलॅक्स करा, नाऊ यू विल गेट रिलॅक्स. आणि मग ते जर रिलॅक्स झाले, इंटरकोस्टल मसल रिलॅक्स झाले, डायफ्राम रिलॅक्स झाले, तर आपल्याला माहिती आहे काय होईल? एक्सपायरेशन. तर अशा प्रकारे एक पार्ट आपल्याला समजला एक्सपायरेशन. एक्सपायरेशन कसं झालं? नाव इट इज गेट क्लिअर. कोणाला डाऊट आहे इथपर्यंत? हाऊ द एक्सपायरेशन विल ऑकर. आता आपण इन्स्पायरेशन कडू. एक्सपायरेशन मध्ये डाऊट आहे का कोणाला? क्वेश्चन आहे का? एक्सपायरेशन कसं झालं? कसं झालं मग एक्सपायरेशन बघा. बरोबर. तर या ठिकाणी लंग्स फुल झाले. लंग्स फुल झाल्यानंतर लंग्सने या ठिकाणी कोणता पार्ट होता लंग्सवर? कमॉन, कोणता पार्ट होता लंग्सवर? स्ट्रेच रिसेप्टर. दॅट विल गेट ऍक्टिव्हेटेड. बरोबर. मग स्ट्रेच रिसेप्टर या ठिकाणी इम्पल्स घेऊन जातील, वॅगस नर्व थ्रू इम्पल्स घेऊन जातील. कुठे घेऊन जातील? बरोबर. तर आपल्या या ठिकाणी मेडुलामध्ये कोणाकडे घेऊन जातील? तर आपण म्हणतो व्हीआरजी कडे. आणि व्हीआरजी ला सांगतील ते यार लंग्स फुल झाले, आता एक्सपांड झाले, आता हवा नाही भरू शकत, क्रिटिकल पॉइंट पर्यंत ते फुकलेत. बरोबर. मग व्हीआरजी म्हणाल ओके. मग व्हीआरजी सिग्नल पाठवेल कोणाकडे? डीआरजी कडे, इनहिबिटरी या ठिकाणी सेंटरकडे. आणि डीआरजी मग या ठिकाणी काय म्हणाल? आता मसलला रिलॅक्स करा, आता कॉन्टॅक्ट करू नका, नाव यू विल गेट रिलॅक्स. बरोबर. मग आता बघा. बरोबर. मग त्याने सांगितलंय दोन नर्व्स आहेत अशा. बरोबर. मग तो सांगेल आता रिलॅक्स कर. बरोबर. इंटरकोस्टल मसलला पण तो अटॅच आहे इथे, आणि या ठिकाणी इंटरकोस्टल मसलला पण अटॅच आहे, आणि कोणाला अटॅच आहे अजून या ठिकाणी सायमल्टेनियसली? तर आपण म्हणतो यस दॅट इज दी अनदर डायफ्राम. डायफ्रामला सांगेल तू रिलॅक्स करा. मग ते रिलॅक्स करतील, मग लंग्स मधली सगळी हवा बाहेर पडून जाईल. आणि लंग्स मधली हवा बाहेर पडली म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एक्सपायरेशन. ऍज एअर लिव्ह द लंग्स ड्युरिंग एक्सपायरेशन, जशी या ठिकाणी एअर या ठिकाणी लिव्ह केली लंग्सने एक्सपायरेशन मध्ये, द लंग्स आर डिफ्लॅटेड. डिफ्लॅटेड म्हणजे त्यांच्यामध्ये हवा नाहीये, आता हवा नसणे. बरोबर. लिहून घ्या ज्यांना माहित नाही डिफ्लॅटेड शब्दाचा मिनिंग, हवा नसणे. सो लंग्स आर डिफ्लॅटेड अँड द स्ट्रेच रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. आता लंग्स या ठिकाणी अंकुचन या ठिकाणी पावतील, म्हणजे त्यांच्यामधली हवा सगळी निघून जाईल. त्यांच्यामधली हवा निघून गेली सगळी प्रेशरमुळे. बरोबर. आता एक्सपायरेशन झालं आणि त्याच्यामुळे आता स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेटेड नाहीये. स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेटेड नाहीये म्हणजे या ठिकाणी इम्पल्स जाणार आहे का? एक्सपिरेटरी सेंटरकडे? नाही. मग एक्सपिरेटरी सेंटर इनहिबिटरी इम्पल्स पाठवणार आहे का? बरोबर. नाही. तो इनहिबिटरी इम्पल्स पाठवणार नाही. आणि त्याच्यामुळे जो इन्स्पिरेटरी जो आहे या ठिकाणी तो काय सांगेल? परत त्यांना मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करा. दस द इन्स्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड अँड न्यू रेस्पिरेशन बिगिन. बरोबर. नवीन रेस्पिरेशन बिगिन होईल, नवीन इन्स्पिरेशन बिगिन होईल. कसं होईल बघून घ्या व्हाईट बोर्डवर. सो हाऊ द इन्स्पिरेशन विल ऑकर. एक्सपायरेशन जर तुम्हाला समजलं. आता एक्सपायरेशन झाल्यानंतर या ठिकाणी काय होईल? सगळी हवा बाहेर झाल्यानंतर लंग्स डिफ्लॅटेड होऊन जाते. तर पहिले एक्सपांड झाले होते, आता डिफ्लॅटेड झाले. डिफ्लॅटेड झाले कारण त्यांच्यामध्ये एअर आहे का? आता नो एअर. लंग्स रडताय, आता त्यांच्याकडे एअर नाहीये, डिफ्लॅटेड झाले. आणि डिफ्लॅटेड झाल्यामुळे आता बरोबर या ठिकाणी जो आपला स्ट्रेच रिसेप्टर आहे, बरोबर, एक्सपायरेटरी सेंटर आहे आणि इन्स्पायरेटरी सेंटर आहे, दे आर नो लॉंगर इनहिबिटेड. तर ते आता नो लॉंगर इनहिबिटेड, ते आता इनहिबिटेड नाहीये. बरोबर. त्यांना इनहिबिशन होणार नाही. बरोबर. आणि त्यांना इनहिबिशन नाही झालं म्हणजे या ठिकाणी काय होईल? त्यांना इनहिबिशन नाही झालं म्हणजे या ठिकाणी काय होईल? नेक्स्ट रेस्पिरेटरी सायकल, नेक्स्ट इन्स्पायरेशन. तर त्या ठिकाणी नेक्स्ट इन्स्पायरेशन. समजतंय तुम्हाला? नेक्स्ट इन्स्पायरेशन झालं आणि नेक्स्ट इन्स्पायरेशन झालं. आता एवढी जी पूर्ण प्रोसेस आहे इन्स्पायरेशनची आणि एक्सपायरेशनची, एवढी जी सगळी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण एक नाव देऊ. याला आपण काय नाव देतो? याला आपण म्हणतो या ठिकाणी, यस, या पूर्ण प्रोसेसला आपण नाव देतो, इट इज कॉल्ड एज व्हॉट? हेरिंग-ब्रेवर रिफ्लेक्स. हेरिंग-ब्रेवर हे नेम ऑफ सायंटिस्ट आहे. हेरिंग-ब्रेवर्स रिफ्लेक्स, याला आपण काय म्हणतो? हेरिंग-ब्रेवर रिफ्लेक्स. सो अशा वे मध्ये तुम्ही नोट्स काढा, एका पेजवर एक पॉइंट, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. O2 कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये, यस ऑब्विसली डिमांड चेंज आहे, कॅपॅसिटी चेंज आहे, लंग्सची साईज चेंज आहे, सगळं एव्हरीथिंग इज चेंज इन अडल्ट अँड बेबी अँड दॅट्स व्हाय इट गोइंग टू चेंज मयंक.
दिस इव्हेंट इज कॉल्ड एज व्हॉट? हेरिन ब्रेवर्स रिफ्लेक्स. इथे हेरिन ब्रेवर्स रिफ्लेक्स समजून घ्या आधी, बरोबर. आपण क्वेश्चन तर सॉल्व्ह करूच तुमचे, पण हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स समजून घ्या. द हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स कंट्रोल द डेप्थ अँड रिदम ऑफ द रेस्पिरेशन. तर हा काय कंट्रोल करतो? दोन गोष्टी कंट्रोल करतो. डेप्थ म्हणजे किती एक्सटेंड पर्यंत रेस्पिरेशन होईल आणि त्याचा रेट 12 ते 16 सायकल. तर हे सगळं कोण कंट्रोल करतोय? हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स. आणि आता मी जो तुम्हाला डायग्राम काढून दाखवली ती हेरिन ब्रेवर रिफ्लेक्सची डायग्राम आहे, बरोबर. इट गोइंग टू कंट्रोल द डेप्थ as well as rhythm of the respiration. It also prevent the lungs from inflating to the point of bursting. आणि या हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स मुळे आपला जो लंग्स आहे, बरोबर, त्याचा इन्फ्लॅटिंग कंट्रोल होतो, तो बस्ट होत नाही, तो फुटत नाही. जर हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स नसतं तर आपला लंग्स एक्सपांड होऊन गेला असता, एक्सप्लोड होऊन गेला असता, बस्ट होऊन गेला असता, बरोबर. पण तसं होत नाही कारण आपल्याकडे काय हेरिन ब्रेवर रिफ्लेक्स या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण या ठिकाणी फिनिश करतोय, संपवतोय. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये उद्या 3:30 वाजता बघू. उद्या 3:30 वाजता काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? इज देयर एनी इश्यू टुमारो?